जय महाराष्ट्र. शीर्षक वाचून जर हा व्हिडिओ पाहत असाल, म्हणजेच तुम्ही नक्कीच नियमित कर्जदार किंवा चालू बाकीदार असणार आहात आणि नेहमीच तुमच्यावरती अन्याय झालेला आहे. 2017 ची कर्जमाफी असेल, 19 ची असेल. तुमच्या हाती निराशाच लागलेली आहे. सरकार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून तुमच्यासाठी घोषित करते, परंतु ते किती लोकांना मिळतंय? अजूनही 70% पेक्षा जास्त नियमित कर्जदार हे त्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची वाट बघत आहेत. तुमच्याला हा प्रश्न पडलेला आहे आणि तो रास्त आहे, की सरकार आपल्यासोबत असं का वागतंय? म्हणजे जे शेतकरी बँकेचे कर्ज थकीत ठेवलेलं असेल काही कारणामुळं, ज्या बँका बुडीत निघतात, त्यांचं कर्ज माफ होतं आणि मी बाबा नियमाने वागतोय, कर्ज फेडतोय, व्याज भरतोय आणि माझ्या हाती निराशा का? मित्रहो, आपल्याला एक म्हण माहिती आहे, जोपर्यंत बाळ रडत नाही, तोपर्यंत आई पाजत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत आपण आपला आवाज किंवा आपल्या मागण्या या सरकार दरबारी मागणार नाही, तोपर्यंत त्या ऐकल्या जाणार नाहीत. मग आपला आवाज बनवून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी काल जी काही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सरळ-सरळ सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिली आहे आणि त्यात कर्जमाफीबद्दल एकच मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, की 2025-26 मध्ये जो चालू कर्जदार आहे, त्यालाही कर्जमाफी तितकीच महत्त्वाची आहे, जितकी तुम्ही थकीत शेतकऱ्याला कर्जमाफी देत आहे. मग नेमकं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, की आपल्या ज्या काही मागण्या आहेत, की 25-26 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्यांनाही कर्जमाफी मिळालीच पाहिजे. आम्हाला प्रोत्साहनपर अनुदान नाहीये, हे रास्त आहे का? त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी जे कर्जमाफीच्या बाबतीत शब्द दिला होता, तो शब्द काय होता आणि तो पूर्ण त्या हिशोबाने आपल्या मागण्या बरोबर आहेत का? तेही पाहणार आहोत. त्यासोबतच काही तारखा समोर येत आहेत आता. ज्या डेटा मागवला जातोय त्यामध्ये काही तारखा येत आहेत. त्या नेमकं संभाव्य तारखा काय आहेत आणि त्यामुळं चालू बाकीदारांना डावललं जातंय का? त्याची चर्चा करा आणि त्या डेटामध्ये चालू बाकीवाल्यांची माहिती मागितली जाते का? त्याची चर्चा करूया. आणि सोबतच आता याचा पर्याय म्हणून चालू बाकीवाल्यांनी, नियमित कर्जदारांनी काय केलं पाहिजे जेणेकरून सरकार दरबारी आपला आवाज पोहोचेल, याची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. जो चालू बाकी असेल, नियमित कर्ज फेडत असेल, नेहमीच त्याच्यावरती अन्याय झाला असेल, त्यालाही कर्जमाफीचा फायदा होऊ द्या. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, सगळ्यात अगोदर आपल्या मागण्या रास्त आहेत का? हे समजून घेणं गरजेचं आहे. कर्जमाफी ही केवळ थकीत शेतकऱ्यांना मिळते हा आपला मागचा 2017चा आणि 19चा अनुभव आहे. यावर्षी किंबहुना सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, परंतु त्याची वाटचाल ही कुठेतरी कर्जमाफीकडेच जाताना दिसत आहे. आणि कोणी 2025 मध्ये कर्ज घेतलं असेल म्हणजे ते जानेवारीमध्ये घेतलं असेल, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत घेतलं असेल, खरीप 2025 साठी आणि आपण पाहतोय अतिवृष्टी, दुष्काळ, ओला दुष्काळ झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं पीक हातातून गेलेलं आहे. आता मार्च 2026ला त्याला त्याच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे आणि अशातच आपण पाहतोय की इकडं हातातलं पीक गेलंय. जे काही पीक आलेलं होतं त्याला हमीभावाप्रमाणे तर भाव मार्केटमध्ये मिळतच नाहीये. सरकारनं जोराशोरात हमीभाव केंद्र सुरू केली आहेत. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, परंतु केवळ 20% खरेदी ही हमीभाव केंद्रात झालेली आहे. आणखी 80% सोयाबीन हे एकतर खुल्या बाजारात कमी भावात विकलं गेलंय. काही लोकांना ज्यांना जमलंय त्यांनी साठा करून ठेवलेला आहे आणि दुसरीकडं अमेरिका आणि भारताचं जे करार झालेला आहे आणि त्यामुळं भारतातल्या सोयाबीन असेल, कापूस असेल, या सगळ्या पिकाचे भाव चांगलेच कोसळलेले आहेत आणि आता कुठलीच आशा दिसून येत नाहीये, की हे भाव वाढतील. म्हणजे एकीकडनं आसमानी संकट, दुसरीकडनं सरकारच्या नीतीमुळे बाजारभाव पडलेला आहे, तो कधी वधारेल सांगता येत नाही आणि आता जर कर्ज फेडायचं असेल त्या शेतकऱ्यांना, तर त्यांनी कुठून फेडायचं? म्हणून आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या रास्त आहेत. चालू बाकीदारही तितकाच पात्र आहे, जितका थकीतवाला पात्र आहे या कर्जमाफीसाठी. आता दुसरा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो शब्द होता, त्याची आठवण करून देणं गरजेचं आहे. कर्जमाफी ही योग्य वेळेसच केली जाईल किंवा मुख्यमंत्र्यांनी जी काही मुलाखती घेतल्या होत्या चॅनल्सच्या माध्यमातून, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की कर्जमाफी वारंवार करता येत नाही आणि जर का समजा मी आता कर्जमाफी केली आणि पुढे जाऊन दुष्काळ आला, म्हणजे 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये आज यावर्षी कर्जमाफी केली 25ला आणि 26ला दुष्काळ आला, तर परत एकदा कर्जमाफी करता येणार नाही. त्यामुळं आपल्याला योग्य वेळेची वाट बघायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं, शेतकऱ्याच्या दुर्दैवानं ती वेळ आली, 2025लाच दुष्काळ आला आणि आता शब्द जो काही मुख्यमंत्र्यांनी दिला होता, की दुष्काळ आल्यानंतर डबल करता येत नाही. तर आता दुष्काळ आलेला आहे, डबल करायची गरज नाहीये. थकीत जे असतील, चालू बाकी जे असतील, त्यांना कर्जमाफीची मागणी रास्त आहे. तुमचा शब्द त्यांनी पाळला पाहिजे. आता बघणार आहोत, की संभाव्य तारखा काय-काय समोर येत आहेत. आता या तारखा कशावरून येत आहेत? सरकारनं किंवा समितीनं कुठलीच तारीख डिक्लेअर केलेली नाहीये. परंतु जी माहिती ज्या तारखेपर्यंत मागवली जाते तर आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आता ज्या काही बातम्या बाहेर येत आहेत, सहकार विभागामार्फत माहिती संकलन करण्याचं काम चालू आहे. बँकेना एक परफॉर्मा किंवा एक लेटर दिलेला आहे, एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये 54 पॉइंटमध्ये माहिती मागवलेली आहे. आणि ती माहिती कधीपर्यंत मागवलेली आहे? ती माहिती मागवलेली आहे सप्टेंबर 2025 पर्यंतचीच.
म्हणजे ज्यांचं कुणाचं थकीत असेल, चालू बाकी असेल, त्यांचीच केवळ माहिती सप्टेंबर 2025 पर्यंतची मागवली जाते. परंतु आपण पाहतो की राज्यात दुष्काळ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पडलेला आहे आणि ज्यांचं कुणाचं या दरम्यान किंवा सप्टेंबरच्या नंतर पण थकीत होतं कर्ज किंवा जे चालू बाकीदार होते किंवा मार्चमध्ये जे थकीत जाणार आहेत 26ला, ते तितकेच पात्र आहेत, परंतु ते ह्या योजनेतनं वंचित होणार आहेत. मग चालू बाकीदारांची पण यादी मागवली जातीये का? तर होय, चालू बाकीदारांची पण यादी मागवली जातीये आणि त्याची तारीख 30 ठेवण्यात आलेली आहे. 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यानच जे कुठले थकीत असतील, चालू बाकीदार असतील, यांचीच याद्या मागवल्या जात आहेत. म्हणजे सरळ-सरळ चालू बाकीवाल्यांना काहीही मिळणार नाहीये आणि जर देण्यातच आलं, तर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून परत एकदा या चालू बाकीवाल्यांना मिळेल का? आणि त्याचीच काय ती आता काळजी चालू बाकीदारवाल्यांना लागलेली आहे. मग आता आपण ह्याच्यावरती पर्याय काय केला पाहिजे? काल जी माळघाटमध्ये पत्रकार परिषद झाली, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आवाज उठवला. सरकारला त्यांच्या आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा राहणार आहे. 1 मार्च ते 9 मार्च हा मोर्चा असणार आहे. या मोर्चामध्ये पदयात्रा असतील, वेगवेगळ्या स्वरूपाचं हा मोर्चा असणार आहे आणि सरकारला बच्चू कडू यांनी आव्हान दिलेलं आहे, की जर का 30 जूनपर्यंत सरसकट कर्जमुक्ती नाही झाली, तर 1 जुलैपासनं महाराष्ट्रात एकही रेल धावणार नाही. रस्ता रोको असेल, रेल रोको असेल, सरकारला याचा परिणाम भोगावा लागणार आहे. आता आपल्याला करायचं काय, की आपल्याला ज्या काही मागण्या आहेत, त्या सरकार दरबारी योग्य प्रकारे मांडणं गरजेचं आहे. मी स्वतः या मताचा आहे, की जे कोणी थकीत आहेत त्यांना तर कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, परंतु जे कोणी चालू बाकीदार आहेत आणि जो काही आसमानी आणि सुलतानी संकट सरकारनं टाकलेलं आहे, ज्यामुळं आता कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे, त्यालाही चालू बाकीदारवाल्याला तितकंच कर्जमाफीची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे काय मत आहेत? सरकार याबद्दल कशाप्रकारे पळवाट काढू शकतं किंवा कर्जमाफी करू शकतं का? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि परत ती विनंती आहे, जर शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.